आता घेऊयात इतरही मुसळधार पावसाचे टॉप 9 अपडेट्स। भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून 70,000 क्युसेकने विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या चांदूर बाजार अचलपूर या तालुक्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान। बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी। रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठा फटका। काजळी नदी इशारा पातळीवरून वाहते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात शेतींमध्ये शिरलं पाणी। बोर महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळल्याची घटना। वरंधा घाट तात्पुरत्या स्वरूपात सध्या बंद। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोरबे धरण 100% भरलं, तर नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता यामुळे मिटली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यामध्ये भीमाशंकर पट्ट्यात मागच्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। चासकमान धरण 100% भरलं। भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पालिकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच पावसाच्या सरी। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तर हा पाऊस धान पिकासाठी पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही। कर्नाटकाच्या प्रसिद्ध गोकाक धबधब्याचं अक्राळ विक्राळ रूप समोर। मुसळधार पावसामुळे या धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय।